हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि आमच्या साईडलाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी आमच्या साईडला म्हणजे अशी हळद रुजली होती. म्हणजे असे कांदे वगैरे टाकले होते, ते रुजले होते आणि आज ते लोकं अंगणा बनवतात. तुम्हाला माहिती असेल की कोकणामध्ये अंगणं वगैरे बनवतात. सो ते बनवतात. तर ते बनवताना ते त्यांनी ही झाडं काढून टाकली. तर त्यामध्ये ही हळद होती. तर हळद होती तर मी म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं की हळद कशी होते, काय होते, कशी फुटलेली असते किंवा केवढं ते पसरलेलं असतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. सो ही आहे हळद आणि हा आहे आपला कांदा आणि ही त्या कांद्याला जी फुटलेली आहे ती पूर्ण अशी हळद तुम्ही बघू शकता. हे बघा केवढी आहे आणि ही मुळं पण तुम्ही बघू शकता. एकदम म्हणजे आत्ताच काढलेली आहे. सो म्हटलं की चला ह्याला तुम्हाला काहींनी बघितलं नसेल, काहींनी बघितलं असेल. पण म्हटलं की चला तुम्हाला दाखवावं यासाठी. सो बघू शकता तुम्ही. हे बघा. जसं आलं असतं ना त्याच पद्धतीचं आहे. हे बघा. सो मी मगाशी म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की ह्यांचा पिरियड असतो काढण्याचा, तो म्हणजे असतो की मार्च एप्रिलपर्यंत असतो. तर त्याच्यामध्ये खूप मोठे होतात आणि हे आता त्यातल्या त्यात खूप छोटे आहेत. अजून हे खूप छोटे आहेत, पण त्याने काढलं म्हणून मी तुम्हाला दाखवते. सो अजून हे तयार नाही झाले. तर अशा पद्धतीची हळद असते. अशा पद्धतीने हळद जमिनीमध्ये फुटते. ही मुळं असतात. तुम्ही बघू शकता मुळं पण एवढी जाड आहेत की तुम्हाला दिसेल पण. सो बऱ्यापैकी जाड आहेत आणि हीच मुळं आतमध्ये म्हणजे मातीमध्ये एकदम रोवून असतात आणि मग ही पूर्ण हळद अशी फुटते. तर ह्या पद्धतीची हळद असते. सो म्हटलं तुम्हाला दाखवावं. हे बघा पूर्ण कांदा हे बघू शकता तुम्ही. पूर्ण एकदम असं पसरलेलं आहे. सो ही नुकतेच आता काढलेले आहेत आणि याच पानांपासून आपले पातोळे बनतात. तर हे बघा. ते पण एक दाखवते तुम्हाला. हे बघा. ह्याला अजून फुटलेले नाही आहेत. म्हणजे छोटे-छोटे फुटलेले. एक इथे एक आहे, एक इथे आहे आणि एक इथे आहे. पण एवढे काही ते तयार नाही झालेत. नुकतेच फुटलेले आहेत आणि हे काढलेत त्यासाठी. नाहीतर हे मार्च एप्रिलपर्यंत चांगले तयार होतात. सो आता दुसरा तुम्ही कांदा बघितलात ना, हो बघा. ह्याला पण तसंच आहे. म्हणजे जसं आलं असतं ना त्या पद्धतीचीच ह्याची मुळकुंडे असतात. आणि हा जो मेन आहे तो आपला हा कांदा आहे. सो हे कांदे चांगले राहतात. हे कांदे आपण ठेवणार आहोत. हळद काढून झाली की आपण हे कांदे तसेच ठेवणार आहोत आणि अशा जागी ठेवणार आहोत जिथे त्यांना गारवा मिळेल आणि ते चांगले राहतील आणि आपल्याला नेक्स्ट इयरला परत आपण लावू शकतो त्यासाठी. सो हा पण एक कांदाच आहे. मध्ये जो आहे तो कांदा आहे आणि कांद्याच्या भोवती पूर्ण अशी हळद होते, पसरते. सो मी तुम्हाला ना इथे दाखवते काढून की कशी असते ती. हे बघा. अशा पद्धतीची असते आणि ह्याच्यापेक्षा पण लांब असतात. पण ह्यांचा पिरियड खूप म्हणजे अजून 3-4 महिन्याचा आहे. पण ह्यांनी लवकर काढलं म्हणून मी तुम्हाला दाखवते. कारण की अंगणा करायचा होता, त्या अंगणाच्या साईडलाही होती. तर त्यांनी आता काढली आहे. तर अशी आहे बघा. ह्याच्यापेक्षा पण मोठ्या-मोठ्या मुळकुंड्या होतात आणि तुम्ही बघू शकता की पसरले बघा कसं. ही जी मेन मुळकुंडी आहे तिलाच बघा छोटे-छोटे इथे पण एक तुम्हाला ते बघायला मिळेल, ह्या साईडला पण बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपली हळद जमिनीखाली तयार होते अशा पद्धतीने. आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती पण तुम्हाला माहिती आहे की मी सांगितली आहे आधी पण. पण परत एकदा सांगते की ही काढल्यानंतर हिला धुवून शिजवली जाते. शिजवून झाल्यानंतर अशी पण तुम्ही उन्हात म्हणजे सुकायला टाकू शकता किंवा चेचून पण सुकायला टाकू शकता आणि नंतर मग दळण येतं ते म्हणजे आपण जेव्हा जातो घेऊन तर दळून आणू शकतो आपण आणि हळद होते. आता हे तुम्हाला इथे खूप जड वाटेल म्हणजे ही ओली आहे तर तुम्हाला जड वाटेल. म्हणजे जेव्हा ती सुकते तर तिचं म्हणजे पूर्ण जे काही वजन असतं ते अर्धं होतं. म्हणजे खूप कमी होतं सुकते तेव्हा. सो अशा पद्धतीचं हळदीचं काम असतं आणि हळद अशा पद्धतीने केली जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आपल्या चॅनलला. आणि हे असं बघण्यासारखं असतं की याच्यातूनच आपल्याला कळतं की निसर्गामध्ये होणारे बदल आपल्याला दिसून येतात. झाडांमध्ये, फुलांमध्ये जे काही बदल येतात ते आपल्याला म्हणजे बघायला मिळतात यातूनच. तर तुम्ही बघू शकता की हळद आपण जेव्हा लावतो तर फक्त एक कांदा असतो, पण त्याची जी पुढची प्रोसिजर आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. बघा ना, म्हणजे इथे हा कांदा आहे आणि कांद्याच्या भोवती पूर्ण पसरलेली आहे आपली हळद. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि शेअर पण करा.
सो अशा पद्धतीने असते हळद. ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे अशी हळद होते पसरट. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता आपण ही सगळी काढणार आहोत. काढून घेतल्यानंतर आपण हे जो कांदे आहेत ते कांदे आपण तसेच ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट परत कुठेतरी लावता येतील. त्या जागी नाही लावणार, पण दुसरीकडे कुठेतरी लावता येतील यासाठी. सो अशी आहे हळद आणि ह्याचा वास, आत्ता पण वास खूप पसरला आहे, खूप म्हणजे खूप. आणि याचा कलर पण लागतो हाताला, म्हणजे जो कलर असतो हळदीचा तो पण लागतो हाताला. सो आत्ता पण मी जे तोडले ना त्याचा वास खूप सुटला आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.